नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। बऱ्याच ताईंच्या कमेंट आलते का म्हणजे कटोरी ब्लाउज कटिंग दाखवा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग दाखवणार आहे। त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या ठिकाणी बघा आपण ब्लाउजचं माप लिहून घेतलेलं आहे। इथं पूर्ण उंची आहे ती आपण घेतलेली आहे 13 इंच। जी छाती आहे ती 32 आहे। कमर 28 आहे। आणि आपली बाई वगैरे जेवढी आपली लांब पाहिजे तेवढी बाई घ्यायची आहेत आणि बाई घेर एवढे माप मी लिहून घेतले आहे। तर दाखवतो तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने। आता आपली ब्लाउजची उंची जी 13 इंच आहे ना त्याच्यामध्ये आपलं 1 इंच प्लस करायचं आहे। म्हणजे आपण घ्यायचं आहे 14 इंच। इथं बघा 14 इंचावरती अशी खूण करून घ्यायची। बघा इथं वरती एवढा पेपर आपण एक्स्ट्रा सोडून दिला आहे। आता या ठिकाणी आपण टाकायचं आहे बघा 2.25 चा गळा टाकायचा आहे। बघा इथं 2.25 चा गळा घ्यायचा आहे। इथं शोल्डर टाकायचं आपल्याला 3 इंचाचं। बघा इथं 3 इंच शोल्डर टाकलं आहे। आता इथं आपल्याला मुंडा घ्यायचा आहे 5.5 इंचाचा। तुम्ही इथं बघू शकता इथं मुंड्याचं या निशाण आपण घेतलं आहे। आता इथं आपण टाकायचं आहे छातीचा चौथा भाग टाकायचा। इथं पेपर बघा डबल फोल्ड घेतलेला आहे मी। तर छाती आपली 32 आहेत आपण इथं घ्यायचं आहे 8 इंच। आणि इथं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे 1.5 इंच। बघा आता इथं कमरेच्या साईडला खालच्या साईडला काय करतात आपल्याला इथं 28 कमर आहे। तर 28 बघा 7 येतं 1 इंच आपल्याला टक साठी लागत असतं आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। इथं आपण टोटल 2.5 इंच घ्यायचं आहे। बघा इथं असा बॉक्स बघा आपण तयार करून घेणार आहोत। माझ्या पाठीमागचा भाग नंतर काढून घेतो ते चालतं। तुम्हाला दाखवते इथं आपण घेतलेलं आहे। आता इथं आपण काय करायचं आहे बघा इथं पाठीमागचा भाग आहे 1.5 इंचावरती आणि पुढच्या भागावरती 1 इंचावरती असे निशाण लावून घ्यायचे आहे। बघा असं याच्यातून आपल्याला गोलाकार शेप देऊन घ्यायचा असा। आणि जो आहेत ना हा पुढच्या भागासाठी खर्चेमुळे थोडंसं खाली होतं। या पद्धतीने आपल्याला शेप आखून घ्यायचे आहे तसे। इथून बघा आपलं शिलाई मार्जिन आहेत बघा ते तुम्हाला दाखवते बघा। दीड इंच आपण शिलाई मार्जिन घेतलं आहे ना ते आहेत या पद्धतीने। आता या ठिकाणावर बघा आपल्याला काय करायचं आहे तिथं गळ्याकडे पुढचा गळा आपल्याला घ्यायचा आहे 5.5 इंचावरती 6च्या वरती घ्यायचं नाही जास्त। इथं बघा 2.5 वरती 2.25 वरती या पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा। बघा इथं आपण एक गोलाकार शेप देऊन घ्यायचा असा या पद्धतीने। आता इथं 1 इंचावरती एक खूण करायची बघा इथं। आणि या भागापासून आपल्याला 2 ते 2.5 इंचावरती एक खूण करायची। बघा इथं मी 2 वरती केली। आता इथं खालच्या साईडला आपल्याला बघा इथं 3 इंचावरती एक खूण करून घेतली। इथं करायचं आपल्याला 2.5 इंचावरती। इथं आपल्या योगपट्टीचा आपल्याला बघा असा आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा। आता इथं मी 5.5 ची कटोरीचं येणार आहे। तिथं बघा 5.5च्या कटोरीत मी सांगितलं आहे। आणि हा भाग बघा आपल्याला यो पॉइंट आहे ना आणि हा पॉइंट या पद्धतीने कटोरीला आपल्याला आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने। बघा आकार देऊन झालेला आहे। आपण आता पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग कट करून घेऊ। तुम्हाला दाखवते मी।
एकदम सोपी पद्धत आहे. बघा आता ह्यो पाठीमागचा भाग आहे आपला आणि समोरचा भाग आहेत ना त्याचा बघा हा शेप आहेत ना आपल्याला कट करून घ्यायचा. आणि इथून आहेत ना एक पट्टी आपल्याला कट करून घ्यायची या पद्धतीने. आता इथून कटोरी सुद्धा आपल्याला कट करून घ्यायची. बघा या पद्धतीने आपण कटोरी कट करून घेतली आहे. आता ही कटोरी आपल्याला वाढवायची आहेत. बघा तर तुम्हाला दाखवते वाढवायची कशी ते पण दाखवते. दुसरा पेपर घ्यायचा. बघा आपल्याला ही कटोरी आहेत ना आपल्याला हाय तशीच ठेवायची. इथं बघा हाय तशीच राखून घ्यायची. हे बघा हाय तशीच राखून घेतली आपण कटोरी. आता आपण काय करायचं आहे इकडून बघा इथं 1.25 इंच आणि या साईडला 1.25 इंच कटोरी आपल्याला काय करायचं आहे वाढून घ्यायची आहेत. बघा हे रेषा आहेत ना आपण जोडून घेतो मला दाखवते. इथं बघा आपण वाढून घेतलंय. आता आपल्याला काय करायचं आहे याचा मध्य काढायचा आहे. जेवढा ते येतं ना बघा असं टेप पकडायचा आहे. याचा मध्य काढायचा असं या पद्धतीने इथं खून करून घ्यायची. बघा इथं खून केल्यानंतर इथं आपल्या खालच्या साईडला 1.5 इंचावरती एक रेषा आखून घ्यायची या पद्धतीने. आता हा भाग आणि हा भाग इथं आपल्याला जॉईंट करायचं. बघा हा एक भाग या पद्धतीने जॉईंट करायचा आणि हा भाग आणि हा भाग जॉईंट करून घ्यायचा. तुम्हाला दाखवते इथं बघा जॉईंट करून घ्यायचा. इथं आपल्याला फक्त 1/2 इंच वाढवायची. फक्त कटोरीचं साईज आहेत ना फक्त 1/2 इंचावरती अंदाजाने याला आकार देऊन घ्यायचा. मग या पद्धतीने जास्त एकदम हे नाही करायचं. या पद्धतीने आपली बघा या पद्धतीने बघा आपली कटोरी सुद्धा झालेली आहे. या पद्धतीने आपल्याला या पद्धतीने बघा कटोरी आपली तयार होते एकदम परफेक्ट अशी. आता तुम्हाला बाई दाखवते मी. आता या ठिकाणी बघा बाईसाठी आपल्याला या पद्धतीने पेपर फोल्ड करून घ्यायचा. पेपर फोल्ड केल्यानंतर इथं आपण टाकायचे आहे जेवढी आपल्याला बाई लांबी घ्यायची असेल ना तेवढी टाकायची. समजा आपला 5ची बाई असेल तर आपण 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. 6 इंचावरती 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं अस्तरच्या बाईसाठी. आता या ठिकाणी आपण टाकायचं आहे छातीचा चौथा भाग टाकायचा. मग इथे येतं 8 इंच. बघा 8 इंचचा आपला बॉक्स तयार झालेला आहे. इथं आता या ठिकाणी याकडे आपण बघा इथं आपण टाकायचा आहे आपला दंडघेर टाकायचा. समजा आपला दंडघेर 6 इंचाचा आहे तर इथं आपण टाकायचं आहे 1.5 इंच शिलाई मार्जिन टाकायचं या पद्धतीने. आता इथून वरती आपल्याला बघा 2.5 इंचावरती हे करून घ्यायचं आहे. इथं 2 इंचावरती हे करून घ्यायचं आहे. आता बघा इथं आपल्याला असा माशासारखा शेप देऊन घ्यायचा आहे.
इथं बघा आपलं शिलाई मार्जिन आहेत ना, तिथून आपल्याला या पद्धतीने हे करून घ्यायचं आहे. आता नंतर बघा या पद्धतीने एक शेप देऊन घ्यायचा असा. एक अर्ध्या इंचावरती आणि एक बघा असा खालती वरती एक शेप देऊन घ्यायचा. बघा या पद्धतीने शेप झाल्यानंतर हा पुढच्या भागाचा शेप आहे तो कट करून घ्यायचा. एकदम सोप्या पद्धतीने आपली पेपर कटिंग तयार झाली आहे. तुम्ही तो बघू शकता. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला पेपर कटिंगचा कमेंट नक्की सांगा आणि व्हिडिओला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सगळ्यांना. धन्यवाद.